सर्व संगीत आला तू कला आवडसी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे बहु झालो खेळक्षीण येणे शीन तोनासे दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे तुका म्हणे गंगे वास बहुत्यास स्थळाची दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदा धवलभासं विठ्ठलं चिंतयामि गयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार संतांचा मार संतांचा यावार सर्व संगीत आला तू कला आवडसी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे. संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पंढरीनाथाशी संवाद साधतात आणि सांगतात की देवा, या जगामध्ये अनेक प्रकारचा संघ आमच्या अवतीभोवती जरी असेल, परंतु या सर्व संघाचा आता वीट आलाय आणि तुझी भक्ती करत असताना असा एक गोड अनुभव अंतकरणात आलाय की आता तू एकला आम्हाला आवडतो आहेस आणि म्हणूनच तुझ्या चरणी आता आम्ही दृढतेनं नतमस्तक झालेलो आहोत. तुझ्या पायी आता आम्ही मिठी दिलेली आहे. आता काहीही करून प्रभू आम्हाला तू सोडू नकोस, तुझ्या चरणाजवळून दूर लोटू नकोस. तर ईश्वराच्या जवळून दूर असलेलं जे जीवन आहे, तुकोबारानंतर ते खेदजन्य आहे आणि क्षीणता आणणारं आहे. परंतु परमेश्वराची भक्ती करताना त्याच्या निकट जर आपण आलो तर तुकोबाराय म्हणतात तिथे शीनभाग घालवला जातो. म्हणून प्रभू, ज्या तुझ्या पवित्र चरणकमलाजवळ पवित्र अशा गंगेचं वास्तव्य आहे, तिथेच आम्हाला हे नित्य वस्ती करू दे. थोडा आवाज सेट करून घ्या. शिटी मारेल असा आवाज देऊ नका. जितका ज्या लेवल पर्यंत तुमच्या मशिनरीला शक्य आहे तेवढाच द्या. ते मध्ये मध्ये जर शिटी वाजली तर त्याचा काय कमी असू द्या. जितका जो योग्य तुम्हाला वाटतोय तिथपर्यंत द्या. आणि दुसरी गोष्ट, त्यातला बास कमी करा. थोडंसं तुम्ही बाजूला व्हा, त्यांना माझं दिसू द्या 2च मिनिटं. आणि मला असं वाटतं की थोडं तिथून तुम्ही इकडेच उभा राहिला तर चालेल. बास कमी करा. थोडासा इको आणि थोडा गेन त्यामध्ये द्या. थोडा इको आणि गेन द्या. हॅलो हॅलो, थोडं कमी करा, जास्त. हॅलो, विठाला विठाला. अभंगातला
उत्सवातील 4ही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला. वाघापूर तालुका अकोले. गेली अनेक वर्ष नित्यनेमानं संपन्न होणारा आपल्या या गावातील हा चैत्र मासातील अखंड हरिनाम सप्ताह. गावातील लहान थोर आबालवृद्ध आपण सर्व भक्तभाविक मोठ्या श्रद्धेनं हा उत्सव संपन्न करतायत. आदरणीय रामराव महाराज रक्ते यांनी आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या समवेत असलेली सर्व कार्यकर्ते मंडळी अकोल्यात आमची भेट झाली आणि या कार्यक्रमाविषयी येण्याची सूचना त्यांनी केली. त्या सूचनेनुसार आपल्या सर्वांच्या भेटीचा हा योग. कार्यक्रमासाठी आज अत्यंत प्रेमानं आवर्जून उपस्थित असणारे कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण वाघ महाराज, त्याचप्रमाणे गावातील सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी, नेती मंडळी, बाहेरगावून आलेले सर्व कार्यकर्ते, माता भगिनी आणि आमची सर्व टाळकरी वारकरी गुणीजन महाराज मंडळी, आपणा सर्वांच्या सहकार्यानं हा उत्सव संपन्न होतोय. उत्सवातील दुसऱ्या दिवसाची असणारी ही सेवा आहे. तुकोबारायांचा अभंग आहे आणि अभंगातून महाराजांनी भगवान परमात्मा आवडतोय अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या अर्थी देव आवडतो म्हणतात, त्या अर्थी तुकोबारायांना देव मान्य आहे, देव समजलाय, तो भेटलाय आणि म्हणूनच तो आवडलाय. कारण कोणतीही वस्तू अगोदर ती आपल्याला मान्य असावी लागते, मग त्याचा परिचय व्हावा लागतो आणि मग आवड निर्माण होऊ शकते. ईश्वराविषयी आवड निर्माण होणं हे भक्ती संप्रदायातील सर्वात महान लक्षण आहे. ईश्वर भेट महत्वाची नाही, ईश्वर आवड फार महत्वाची आहे. कधी कधी भेटूनही जर का नाही आवडला तर त्या भेटीचा तरी काय उपयोग होणार. आणि म्हणून या जगामध्ये काही वर्ग क्रमानं जर आपल्याला पाहायचे झाले तर असे आहेत, काहींना देव मान्यच नाही, हा पहिला मुद्दा आहे. मान्य नाही तर समजणारही नाही, समजणार नाही तर भेटणारही नाही आणि भेटलाच नाही तर आवडणारही नाही. पहिल्यांदा देव मान्य असावा. अहो, आपल्यातली आपापसातली नाती सुद्धा मान्य असावी लागतात की नाही. अगोदर भावाभावाला आम्ही भाऊ आहोत हे नातं मान्य असलं पाहिजे की नाही, तर भाऊ म्हणून मग पुढील कर्तव्य पार पडेल. नातंच जर का मान्य नसेल तर कर्तव्य पार पाडण्याचा संबंध येतोच कुठे. व्यवहारातल्या गोष्टी सुद्धा आम्ही मानतोच ना. ही आई आहे, मानलंय ना आम्ही. हे वडील आहेत, मानलंय. हे नाते गोते संबंध मानल्यात ना. नाहीतरी मान्यतेवर हे जग चालले आहे. लहानपणी मुलं शाळेत जातात आणि गुरुजी शिकवतात 1, 2, 3. आता हा एक असाच का असा जर प्रश्न विचारला तर उत्तर कठीणच आहे. एक असा का तर पूर्वीपासून तो तसाच लिहिला म्हणून त्याला 1 म्हणायचं. 2 असा लिहिला म्हणून त्याला 2 म्हणायचं. म्हणजे तिथेही आम्ही मानलंय, काही मान्यता आहे आणि मानून आम्ही पुढे चाललोय. पहिल्यांदा देव मान्य करावा लागेल. बहुतेकांना ते म्हणतात या जगामध्ये देव नावाची वस्तूच नाही. देह तोच देव भोजनते भक्ती मरणते मुक्ती पाखंड्याची. जो नास्तिक आहे, पाखंडी आहे, तुकोबाराय म्हणतात, त्याला जर विचारलं की अरे तुला देव मान्य आहे का बाबा, तो म्हणतो देह हाच देव आहे. या देहाला चांगलं चमचमीत खाऊ पिऊ घालणं ही भक्ती आहे. मुक्ती म्हणजे काय, तो म्हणतो मेला म्हणजे माणूस मुक्त झाला. कसला जन्म, कसला स्वर्ग, कसला नरक. अर्थात अज्ञानी माणसाचं जरी हे मत असलं तरी चांगला विचार जर आपण करून पाहिला, आजपर्यंत ऋषी मुनी संत आत्मज्ञ तत्वज्ञ या सर्व लोकांनी खूप चिंतन केलं या विषयावर. आजही शास्त्रज्ञ अभ्यासू लोक त्याच विषयाचं चिंतन करतायत की जीवन म्हणजे काय, जन्म काय असतो, मृत्यू काय असतो, हे सगळं गूढ आहे आणि अजूनही ते उलगडायला तयार नाही. काय नेमकं शक्ती आहे या जगामध्ये ही देव नावाची, या शरीरात नेमकं कुठली शक्ती आहे. मी एका ठिकाणी फार छान उदाहरण ऐकलं होतं.
दोघं चौघं मित्र असे बोलत बसले. वेळ संध्याकाळची होती आणि एका मित्रानं काय केलं, त्याच्याकडे मेणबत्ती होती, काडीपेटी होती, वारा जरा शांत होता. त्यानं आपलं पटकन काडी ओढली आणि मेणबत्ती पेटवली आणि त्यानं बाकीच्या 3 मित्रांना प्रश्न विचारला, हा अग्नी अगोदर इथे होता का? म्हणाले नाही. मग आला कुठून ते सांगा. अर्थात प्रश्न इतका साधा नाहीये, विचार केला तर तसा तो गहन आहे. कोणत्या वाटेनं आला, कोणत्या मार्गाने आला, कोणत्या गाडीत बसून आला, हा तर एकदमच प्रकट झालाय ना. प्रश्न कठीणच होता. पण त्या 3 मित्रापैकी एक मित्र फारच हुशार होता. त्यानं काय केलं, फुंकर घालून ती मेणबत्ती विझवून टाकली आणि ज्यानं मेणबत्ती लावली होती त्याला प्रश्न विचारला. म्हणाले, बाबा तू जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही, कारण तुझ्यापेक्षा आम्ही कमी शिकलेले आहोत, अडाणी आहोत. अग्नी आला कुठून हे तर काय आम्हाला सांगता येणार नाही, पण आता ही फुंकर घालून मेणबत्ती मी विझवली, अग्नी गेला कुठे हे तूच सांग म्हणाले. तू म्हणाला तेही खरंच आहे. आला एकदम आणि गेलाही अगदीच एकदम. हे मानवी जीवन असंच आहे, जन्मही असाच एकदम आहे. कुठून हा जीवात्मा येतो, कसा तो या शरीरात प्रवेश करतो, हे शरीर कसं आईच्या पोटात वाढतं, हे सगळं गूढ आहे. आणि ज्या दिवशी जातो त्या दिवशी माणसं फक्त गेला म्हणतात. कुठे गेला तो प्रवास बाकीच्यांना कळत नाही. महाराज म्हणतात की न देखो काय झाले, कान तरी ऐकती. काय त्याची गती झाली ही काही डोळ्याने दिसत नाही. अंदाज काढले जातात आणि अंदाजानं, आदरानं आणि अंदाजानं लिहिलं जातं कैलासवासी. कशानं लिहिलं जातं? आदरानं, अंदाजानं. आता या दोन्ही गोष्टी जर का सोडून दिल्या म्हणजे आणखी स्पष्ट सांगू का, नरकवासी लिहिणं बरं वाटत नाही म्हणून लिहावं लागतं कैलासवासी. विठाला मूळ विषय आपला असा आहे की काय आहे ही शक्ती या जगात. काही लोक म्हणतात नाही तर ही शक्ती नाहीये. अहो शक्तीशिवाय हे जग चालू शकेल का? काहीतरी ऊर्जा, काहीतरी पावर, काहीतरी शक्ती. मृत्यूनंतर हे शरीर स्वतः चालत का बरं स्मशानाकडे जात नाही? याचाच अर्थ त्याच्यात जी शक्ती होती आता ती शक्ती उरली नाही. कोणती होती ती शक्ती? तुकोबाराय त्याचं उत्तर देतात, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिलीन, देखवे ऐकवे एक नारायण, देखवे ऐकवे एक नारायण, देखवे ऐकवे एक नारायण, देखवे ऐकवे. भजन कोण बोलवत आहे, कोण पाहण्याची शक्ती देत आहे, कोण ऐकण्याची शक्ती देत आहे, तर तो एक परमात्मा आहे, ही त्याची शक्ती आहे असं संतांना म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ईश्वर म्हणजे काय याचं सखोल चिंतन मांडताना असं म्हटलं, ईश्वर म्हणजे काही फक्त मूर्तीपुरता असा संतांना कधीही मान्य नाही. मूर्तीत तर तो आहेच, पण जी शक्ती भक्ती करण्याचं केंद्र म्हणून आम्ही मूर्तीत मानतोय तीच शक्ती या जगताच्या कणाकणात व्यापलेली आहे. ज्ञानोबा म्हणाले परमात्मा म्हणजे काय? जो मनाचे मन, नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जो गतीचे चरण. वर्णन पुष्कळ आहे. जो मनाचेही मन आहे त्याला देव म्हणा, जो नेत्राचाही नयन आहे
अर्थात समजून घ्यायला थोडं क्लिष्ट आहे. नेत्राचं नयन म्हणजे नुसती बुबुळं असून आम्हाला जग दिसत नाही. त्या बुबुळांमध्ये पाहण्याची शक्ती म्हणजेच देव आहे. या कानांमध्ये ऐकण्याची शक्ती म्हणजे परमात्मा आहे. आणि या शरीरामध्ये एकंदर क्रिया करण्याची शक्ती म्हणजेच परमात्मा आहे. अर्थात ती शक्ती मान्य करावी लागेल आणि त्यालाच आम्ही देव म्हणतो, त्याला परमात्मा, त्यालाच विविध रूपात तो या भूतलावर येत असल्यामुळे कधी राम कृष्ण पांडुरंग, कधी भगवान शंकर, कधी गणपती बाप्पा, कधी हनुमानजी, अशा विविध रूपात आम्ही त्याला भजतो आहोत, आम्ही त्याची पूजा करतो आहोत. आणि म्हणून नास्तिकांना जरी देव मान्य नसेल तरी देव आहेच. घुबडांची सभा भरली आणि त्या सभेमध्ये एक विषय चर्चेला आला. म्हणाले, या जगामध्ये सूर्य आहे का? अर्थात सभेमध्ये प्रमुख अतिथी घुबड होते. त्या सभेचा अध्यक्ष जो निवडला तोही घुबडच होता. आणि जमलेले जे काही प्रेक्षक, श्रोते, भाविक काही म्हणा ते घुबडच होते. मग हे सगळे असे एकवर्णी असल्यामुळे तिथे एका सुरात ठराव पास करण्यात आला की जगात सूर्य नाही. आता घुबड का सूर्याला नाकारतात? कारण त्यांना सूर्यदर्शन नाही. ज्ञानोबा म्हणतात, का दिवसापुरती डोळे डुळाचे, सूर्योदय झाला की घुबडाची दृष्टी जाते. माता त्या बिचाऱ्या बापड्या घुबडांनी जर का कधी सूर्य पाहिलाच नाही ते कसं बरं मानतील? आता मला प्रश्न विचारायचा आहे, घुबडांनी सूर्य नाकारला म्हणून सूर्याच्या अस्तित्वावर काही बाधा येते का? सूर्य आहे तो आहे, तो उगवणार, तो मावळणार, तो पुन्हा येणार, ही त्याची भ्रमंती सुरूच आहे. स्त्रियांची रावळे उजाडीतू जगाचे अंग फिरीतू निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणा. जो जगाचा अंधकार नाहीसा करतोय, परमेश्वराच्या रावळांना प्रकाशमान करतोय, तुमच्या आमच्या जीवनात प्रकाश देतोय, त्याचं कार्य चालूच आहे. आणि म्हणून नास्तिकांनी देव नाकारण्यामध्ये देवाच्या अस्तित्वावर कोणतीही बाधा यायची नाही. देव मानावा लागेल. पहिल्यांदा तो मान्य झाला पाहिजे. आणि तो मान्य व्हायचा असेल तर विचार केला पाहिजे. विचार करा ना तुम्ही, काय आहे हे जग? कोण या धरणीमध्ये उगवण्याची शक्ती देतोय? या वाऱ्याला वाहण्याची ही दिशा आणि ही ताकद कोणी दिलेली आहे? या सूर्याला ऊर्जा कोणी दिलेली आहे? भूगोल आम्हाला शिकवत आहे की सूर्य स्वयंप्रकाशित आहे आणि बाकीचे जे ग्रह आहेत, चंद्र तारे आदी करून ते परप्रकाशित आहे. पण आमचे गीताकार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, सूर्य स्वयंप्रकाशित आहे हे अर्ध सत्य आहे, हे पूर्ण सत्य नाही. तो प्रकाश देतोय म्हणून तुम्ही त्याला स्वयंप्रकाशित म्हणाल, पण त्याला प्रकाश देणारा कोण आहे? यदादित्य गतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. हे अर्जुना, अग्नी काय, चंद्र काय, सूर्य काय, यांच्या ठाई असलेलं जे तेज आहे ते माझच आहे. वेदासी बोला तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे,
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण. देवा, वेद तुझ्या शक्तीने बोलतोय, सूर्य तुझ्या सत्तेने चालतोय. ही धरणी माता आम्हाला अन्नधान्य देते. कुणी दिली याच्यात ही उपजावू शक्ती? ही तू दिलेली आहेस. आणि म्हणून परमेश्वराशिवाय जग कसं असू शकेल? या जगामध्ये अशी एकही वस्तू नाही की जी कारणाशिवाय निर्माण झालेली आहे. कारणातून कार्याची निर्मिती आणि कर्त्याशिवाय निर्मिती नाही. हाही आणखी एक महत्वपूर्ण सिद्धांत. कुणीतरी करता पाहिजे. आमचे गुरु महाराज म्हणायचे, जर का तुम्ही देव नाही म्हणता मग शास्त्रकारांना उत्तर द्या. कारण शास्त्रकारांनी आम्हाला विचारलंय, चित्रकारां विना चित्रकुलानेन विना घटा जगताम यदि न करता. तुम्ही म्हणताय ना जगाचा कुणी करता नाही, मग चित्रकारा वाचून निर्माण झालेलं चित्र दाखवा आणि कुंभारा वाचून निर्माण झालेला घट माठ दाखवा. घट म्हटलं की त्याला निर्माण करणारा कुंभार हा आहेच, त्याशिवाय घट निर्माण होणारच नाही. का भूमियातून स्वयंभ घडे या गाडगे याचे निघेली कोणतैसे कुलाल मतीचे गर्भ म्हटले कुंभार. आणि चित्र म्हटलं की चित्रकार कोणीतरी असणार, त्याशिवाय ते चित्र निर्माण होणार नाही. चित्रकाराशिवाय चित्र कसं निर्माण होऊ शकेल? एका मुलाला नेहमी असं वाटायचं, तो मुलगा धार्मिक होता. गावातील सगळे लोक भजन कीर्तनाला धार्मिक कार्यात सहभागी होतात, आपल्या वडिलांनीही व्हावं. पण त्याचे जे वडील होते ना, ते भयंकर नास्तिक. हा मुलगा त्याच्या आईसोबत कीर्तनाला जायचा, आरतीला जायचा, भजनाला जायचा. त्याला वाटायचं सगळेजण वर्गणी देतात, आपल्या बापानी द्यावी. पण त्याचा बाप म्हणजे रावण पाटील होता. असती एकाची विचारधारा काय करणार. त्या पोराला फार वाईट वाटायचं. अरे किती आनंद घेतात सगळे लोक, आपला बाप का बरं सगळ्यांमध्ये सहभागी होत नाही? का बरं तोही असा देवधर्म काही करत नाही? त्या पोराला खूप वाटायचं. तर आता काय करणार ना, मोठ्या माणसांना छोट्यांनी जर का समजावून सांगितलं तर ते आवडत नसतं. ते पोरग हुशार होत. एक दिवस काय केलं, त्याची पेंटिंग छान होती. एका कागदावर भगवान दत्तात्रयाचं सुंदर चित्र त्या पोरानं काढलं. पाठीमागे डोंगर होता, अनेक वनस्पती झाडं होती जवळून. अगदी आपली मुळामाई जशी वाहते तशी नदी वाहते आहे. गाय चरते आहे, कुत्रे बाजूला खेळतायत. भगवान दत्तात्रय उभे आहेत, 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, काठी झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. असं सुंदर चित्र दत्तात्रयाचं काढलं, टेबलवर ठेवून दिलं. चित्र काढण्यासाठी जे काही साहित्य लागलं तेही तिथेच ठेवलं, पेन्सिल, ब्रश, रंग सर्व. त्याचे वडील नोकरीला होते, ते बाहेरून आले आणि पाहिलं टेबलावरचं ते सुंदर चित्र. त्यांना फारच आवडलं. तो देव न मानणारा माणूस पण चित्र छान होतं आणि म्हणून म्हणाला की अरे वा, छान चित्र आहे, आपल्या बाळूने काढलंय वाटतं. तेवढ्यात बाळू आला, तुम्हाला नाही, मी नाही काढलं. मग कुणी तुझ्या मित्राने वगैरे दिलंय का काढून? नाही नाही, कुणीच नाही काढलं बाबा, हे चित्र आपोआप निर्माण झालं. तो बाप म्हणला, बाळू तुझं डोकं ठिकाणार आहे काय? अरे चित्र कुठे आपोआप निर्माण होईल का? नाही म्हणाय बाबा, हे चित्र आपोआप निर्माण झालं. ही पेन्सिल, या पेन्सिलनं चित्राची आउटलाईन, आउट बॉर्डर टाकली. हा ब्रश उठला, त्यानं हवा तो रंग त्याच्या मनानच देऊन टाकला आणि हे चित्र असं आपोआप तयार झालं. तो बाप म्हणला, मला वेड्यात काढतोय काय, मूर्ख आहे काय मी? अरे चित्र काढण्यासाठी कागद लागतो, पेन्सिल, रंग, ब्रश लागतो, पण कुणीतरी चित्रकार असल्याशिवाय चित्र कसं निर्माण होईल? मग बाळू हळूच म्हणाला, बाबा या जगाचा कुणीतरी कर्ता असल्याशिवाय, या जगात ईश्वर असल्याशिवाय हे जग कसं निर्माण होईल आणि या जगाची वाटचाल कशी होईल? बाप म्हणाला, लहान असूनही बराच विचार तुझ्या मनामध्ये आहे. कळलं म्हणाला, आता इथून पुढे मी दरवर्षी वर्गणी देईल असं म्हणला तुम्ही. हे उदाहरण नगर जिल्ह्याच्या बाहेरच आहे, हे धनात विठाला विठाला. आपण देव मानला काय न मानला काय त्याच्या अस्तित्वावर बाधा. तो आहेच. का बरं आपण तो मानू नये? का बरं त्याला शरणागत होऊ नये? का बरं त्याची भक्ती करू नये? भारतीय संस्कृती कृतज्ञता शिकवते.
आमच्यावर थोडे उपकार जरी कोणी केले तर आम्ही त्या उपकारांचं नेहमी स्मरण ठेवतो. माझ्या मायबाप परमेश्वरानं केवढे उदंड उपकार करून ठेवले. जगद्गुरु तुकोबारायांकडूनच शिका ना आपण सर्वजण. तुकोबाराय ज्या ज्या वेळेला पांडुरंगाकडे गेले त्यांनी भार घातला नाही, आभार मानले. माझे शब्द ध्यानात ठेवा. तुकोबाराय कधीही पांडुरंगावर भार घालण्यासाठी गेले नाही. आम्ही एक तर देवधर्म करत नाही आणि केला तर तो भार घालण्याचा परमार्थ. मग साईबाबाकडे जाऊ द्या, नाही तर शनी शिंगणापूरला येऊ द्या, आणखी पांडुरंगाकडे जाऊ द्या, नाही तर कुठेही जाऊ द्या. आम्हाला असं देवावर भार घालायला आवडत. तुकाराम महाराज म्हणले देवा काय भार घालायचा? अरे तू जेवढे उपकार अगोदरच आमच्यावर केले तेच आमच्याकडनं फिटू शकत नाही. देवे दिला देव भजना गोमटा. तेव्हा तुझा केवढा उपकार झाला. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार. बरे नुसता देह नाही, इंद्रिय संपदाही मोठी छान दिली. दिली इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासी जीवपणा भवनो. देह दिला, इंद्रिय दिले, इतकंच नाही या शरीराला चालवण्यासाठी जीवशक्ती देखील त्याने दिली. जेणे हा जीवा दिला, जीव दिला, ज्यानं जीव दिलाय, देह दिला, इंद्रिय दिले. आणखी पुढे जाऊन तुकोबारायांचं चिंतन बघा. म्हणाले जगण्याची संधी दिली हे सुद्धा त्याचे उपकार. जीव दिलाय पण आजपर्यंत जगवलं हे कोणाचे उपकार? लोक म्हणतील आम्ही आमच्या शक्तीने जगलो. मग सांगा पुढील 5 वर्ष आम्ही जगणार असं लिहून द्या. आजवर जर का आपण आपल्या शक्तीनं जगलो असा जर का तुमचा माझा भ्रम असेल तर पुढेही आपण याचा अर्थ आजवर जगवलं ही सुद्धा कोणाची कृपा आहे? दिलाया काळे अवकाश नाही पावले आयुष्यनाश, कार्या कारण उरले शेष, गेले ते भूस जाऊ परते. हे देखील परमेश्वराचे उपकार आणि म्हणून परमेश्वर मानावाच लागेल. पण नुसता मानून लागणार नाही. आता पुढे जाऊ, तो समजून घ्यावा लागेल. समजलाच नाही तर नुसता मानून. काही माणसं भोळेपणानं नुसता देव मानतात, त्यांना खूप देव मानता येतो पण खूप भोळेपणा. मग ते कशात देव मानतील याचाही काही तपास लागत नाही. आमच्या पैठणच्या नाथ महाराजांना लोकांचं हे अज्ञान पाहवलं नाही आणि म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करावी लागली. ते म्हणतात शिळा तांब्याचं बाहुल केले, पाट मांडून वरी बैठविले, वस्त्र अलंकार गुंडाळले, मना येईल ते नाव ठेविले, जनाशी लागले वेड, जनाशी लागले वेड, कैसे या जनाशी लागले वेड. कशालाही देवपणा तयार करायचा, कोणतंही नाव त्याला द्यायचं. आता नाथ महाराजांची भाषा जरा थोडीशी अलंकारिक आणि गोडव्याची भाषा आहे. तुकाराम महाराज जरा फारच एकदम कडक बोलणारे संत, ते कठोर प्रहार करतात. सेंदरी हिंदरी दैवते कोणती तुझी. म्हणजे महाराजांचे शब्द कसे पहा. नाथ महाराज म्हणजे शिळा तांब्याचं बाहुल, म्हणजे जरा जरा गोड गोड बोलणे. पण तुकोबारा एकदम सेंदरी हेंदरी असा शब्द वापरला. काय देव आहेत म्हणाले, दगडाचा देवा भगाळ नवस. म्हणजे अज्ञान आहे. नुसता देव मानू नका तर तो समजून घ्या. अज्ञानानं कशालाही देव म्हणायचं, त्याला काही नाव. एका गावात एक कीर्तनकार गेले. एका घरी थांबण्याची व्यवस्था. सहजच घर पाहावं म्हणून त्यांना मध्ये बोलावलं यजमानाने आणि देवघर पाहण्याचा योग आला. आता बरेच देव त्या देवघरात होते. कधी कधी आपण जशी भारतात लोकसंख्येची दाटी झालेली ना तशी देवघरात सुद्धा दाटी करून ठेवतो.
अशीच रेलचेल सगळी त्या देवघरात होती. ते महाराज खूप बारकाईनं निहाळत होते की अरे कोणकोणते देव आहे. आणि खूप निहाळल्यानंतर त्यांच्या ध्यानात आलं काही देव परिचयाचे वाटत होते तर काही अपरिचितही वाटत होते. म्हणून मध्येच ते विचारायचे का हा देव कोणता तो देव कोणता. कारण महादेवाची पिंड ओळखीची होती. विठोबा तुम्ही ध्यानात येत होते. लंगडा रंगनाथ म्हणजे रांगता रंगनाथ आहे. आणि तो बाळकृष्ण आहे बरं का. बऱ्याच वेळेला आमच्या नवीन पिढीला आता ते देवही परिचयाचे नाही. मला तर एक शिकलेला पोरगा म्हणला महाराज देवघरात तो पोलिओ झालेला देव कोणता. अरे म्हणलं पोलिओ नाही भाऊ, पोलिओ नाही ते. नामदेव महाराजांचा अभंग वाचला नाही का तू. त्याच्यात वर्णन आहे. तळवे तळ हात टेकित रंगणी रंगनाथ दोम्या देखिला गौरंग जसवंती आलेया कृष्णाचे हे डावा गुडघा टेकलेला आहे. डावा तळहात त्यांना टेकलेला आहे. उजवा हात असा वर धरलेला आहे. त्याचाही अर्थ नामदेवराय करतात. एके हाती लोण्याचा मुख माचुले आलो परिचयच नाही. आम्ही फक्त म्हणतोय गर्व से कहो हम हिंदू आहे. आता ही परिस्थिती जर का राहिली, आम्हाला मराठी महिन्याची नावं जर का पाठ नसतील, आम्हाला आमचे राष्ट्रपुरुष कोण यांचंच जर का ध्यान नसेल, आमचे धर्मग्रंथ कोणते त्यांची शिकवण काय याची जर का आम्हाला जाणीव नसेल, आणि आमच्या देवतेंचाही जर का आम्हाला परिचय नसेल, तर मला वाटतं आपण आपले संस्कार आणि संस्कृती विसरतोय. तो विसर पडू नये. बरेच देव होते ते कीर्तनकार मधूनच शिकावं हे देव कोणते. त्याच्यात काय झालं पुढे असे शेंदराचे काही गोळे होते 10-5. कीर्तनकाराला ते जरा नवीनच वाटलं. म्हणजे कुठल्या देवघरात असं कधी पाहिलं नाही. आणि यजमानाला विचारलं की काय हो हे देव कोणते. म्हणाले महाराज हे आमचे खाजगी देव आहे, हे आमचे घरगुती देव आहे, हे पर्सनल देव आहे. कीर्तनकार म्हणले हे पहिल्यांदाच ऐकतो मी. देव सुद्धा पर्सनल असतो का. एखाद्याकडे पर्सनल असिस्टंट असू शकतो की त्याची व्यक्तिगत कामं पाहणारा, त्याला आपण PA म्हणतो. PA विठाला देव कुठे पर्सनल असतात का. हे म्हणले हे आमचे काय घरगुती. काय नाव आहे यांचं. म्हणाले यांचं नाव जावळेश्वर आहे. अरे म्हणाले आम्हाला कृष्णेश्वर माहितीये, रामेश्वर माहितीये, सिद्धेश्वर माहितीये, आणखी काय काय, पण हे जावळेश्वर नवीनच नाव आहे. काय म्हणाले काय आहे. आमच्या घरात अशी प्रथा आहे, मूल झालं त्याचं जावळ काढावं लागतं काही दिवसांनी. मग त्याचे ते केस जावळ काढलं की आम्ही ते फेकून देत नाही, त्याला शेंदूर लावतो आणि त्याचा असा गोळा तयार करतो. तेव्हा आमच्या पिढीतील पूर्वजांचा हा एकेकाचा जावळेश्वर आहे म्हणाले. हे असे जावळेश्वर काय समजलं हो काय आपल्याला देवाविषयी. हे 33 कोटी कमी पडले तर हे आणखी जावळेश्वर घुसवले. देव माना, पण त्या पुढे जाऊन देव समजून घ्या. देव ही संकल्पना नेमकं काय आहे देव म्हणजे. आमच्या संतांनी सगुण मानला, परंतु सगुण देवाला मानत असताना ईश्वराच्या व्यापकत्वाला ते कधी विसरले नाही. तुकोबाराय पंढरपूरचे नित्यनियमाचे वारकरी, त्यांना जर का विचारलं महाराज तुम्ही सुंदरते ध्यान उभे विटेवरी असा देव आम्हाला सांगताय, मग तेवढा देव आहे का. महाराज म्हणतात नाही. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. तेव्हा समजून घ्यावा लागेल, आणि तो समजून घ्यायला घरी बसून चालायचं नाही. बैसता संताचे संत आपुली कोणी प्रणवते वैसता संताचे संगती कळो आले कमळापती. देव कधी कळेल, शेती कधी कळेल. शेतीत गेला तर एखाद्या अनुभवी आदर्श शेतकऱ्यांकडून काही मार्गदर्शन धडे घेतले तर
वडीलधाऱ्यांच्या सोबत कामं करताना काही शिकून घेतलं तर, नाहीतर मग कधी कधी वांग्याच्या झाडाला वांगे आले, बटाट्याला अजून का बटाटे येईना, आता ह्या बटाट्याला माहितीच नसतं की बटाटे जमिनीत येतात म्हणून. तो म्हणला बा इतक्या दिवसाचं पाणी देतोय आधुनिक शेतकरी, मुंबईहून आला शेतीला लागला. मुंबई मुद्दा म्हणलो की आपल्या भागातली बरीच मंडळी मुंबईला असतात. तर कोणतंही काम करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञाकडून काही धडे घ्यावे लागतील. मग जर शेतीसारखा सामान्य विषय शिकण्याचा आहे, व्यापार हा शिकण्याचा विषय आहे, विज्ञान तंत्रज्ञान हे शिकूनच घ्यावं लागतं. आता म्हातारी माणसं सुद्धा मोबाईल घेतात आणि त्या नातवाकडे शिकत बसतात. हे पोरा, अरे घ्यायचं बटन कोणतं आहे, कट करायचं कोणतं आहे. एक म्हातारा तर मला मिस कॉल कसा मारायचा तंत्रज्ञान सुद्धा शिकण्याचा विषय आहे. देव एकदम समजेल काय, मनोमार्गी गेला तो देवधर्म मनानं करता यायचा नाही, तो उगीच यानं केला म्हणून त्याचा पाहून आपल्याला करता यायचा नाही. या मार्गातील जे अनुभवी महापुरुष आहेत त्यांच्या जवळ बसावं लागेल. त्यांच्याकडून त्यांनी जशा रीतीनं परमार्थ केला त्या रीतीनं आम्हाला तो करावा लागेल, योग्य महापुरुषांकडे बघून. आणि म्हणून आज परमार्थ सांगणारे पुष्कळ आहे, पण योग्य मार्ग दाखवणाऱ्यांची तशीही कमतरता आहे, तुटवडा आहे. प्रत्येक क्षेत्रात योग्य रीतीनं योग्य ढंगानं काम करणारी माणसं फारच कमी होत आहे. व्यापार करणारे अनेक असतील पण योग्य व्यापार करणारे कमी आहे. राजकारण समाजकारण करणारे पुष्कळ असतील पण त्यातही योग्य मार्गाने वाटचाल करणारे तसे कमी. आणि मग अध्यात्मामध्ये सुद्धा जे महापुरुष आम्हाला खऱ्या अर्थानं तळमळीने ईश्वराकडे घेऊन जाणारे असतील, आमचं अज्ञान दूर करून आम्हाला योग्य प्रबोधन करणारे असतील, त्यांच्या जवळ बसून तो देव तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. माऊलींनी मोठं गोड वर्णन केलंय, आपला सर्वांना परिचित विषय. तनु मनोजीवे करावे अपेक्षित आहे ते सांगतील. कीर कुशिले जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. तेव्हा परमात्मा समजून घ्यावा तो संतांच्या जवळून शास्त्रांच्या माध्यमातून अनुभव घेऊन तपश्चर्या करून देव मानावा पहिल्यांदा, नंतर तो समजून घ्यावा. आता समजला म्हणजेही देव पूर्ण कळला असं नाही. जो देव समजून घेतला आता त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा, त्याचा अनुभव यायला पाहिजे. नुसतं समजून घेऊन काय करायचं, अनुभव घेतला पाहिजे, तो भेटला पाहिजे. आणि जर का भेट होणार नसेल तर मग त्या समजून घेण्याचा काही उपयोग. पण ज्या पुण्याईनं देव मानला जातो तेवढ्या पुण्याईनं तो समजत नाही, त्याच्यापेक्षा अधिक पुण्याई, अधिक प्रयत्न, अधिक शहाणपण लागतं. ज्या पुण्याईनं देव समजतो तेवढ्या पुण्याईनं तो भेटत नाही, ऐका, तेवढ्या पुण्याई. आता त्याला जर का भेटायचं असेल तर अधिक पुण्याई, अधिक परिश्रम, अधिक तपश्चर्या, अधिक एकाग्र अंतःकरण करून ती भजन साधना जी काही आपल्याला साधना करायची असेल त्या साधनेत तत्पर राहून पुढे जावं लागेल. आणि म्हणून काही साधक देव मानतात, समजूनही घेतात आणि पुढे त्याला भेटण्याचा प्रयत्न. मग तो कशाला भेटेल, कोणी गावी आहे सांगा हा किंवा तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, कैमी उद्धार पावेना, कैमी उद्धार पावेना, कृपा करेल नारायण, कृपा करेल नारायण, कैमी उद्धार पावेना, कैमी उद्धार पावेना, कृपा करेल नारायण, तुम्ही सांगा तुम्ही Hare
कृपा करील नारायण, माझा कधी उद्धार होईल, काय ऐसे पुण्य होईल गाठी. या अभंगाचं शेवटचं चरण आहे. घालीन देवाची मग तो असं कधी पुण्य माझ्याकडे असेल की देव मला जवळ घेईल, त्याची मला भेट होईल, तो माझ्या डोक्यावरून हात ठेवी. अर्थात देव समजून उपयोग नाही, तो भेटलाही पाहिजे, त्याची भेट आवश्यक आहे, त्याचा अनुभव आवश्यक आहे. आणि तो अनुभव इतका सहज नाहीये. याजसाठी जप याजसाठी तप ग्रंथ जप तप अनुष्ठान ग्रंथ वाचन चिंतन हे सगळे प्रयत्न ईश्वराच्या अनुभवासाठीच आहे. आणि या सर्व माध्यमातून तो अनुभव घेण्याचा प्रयास महापुरुष करतात. तरी देखील सर्वांनाच तो भेटेल असं नाही बरं का. जसं हिमालयाच्या शिखरावर चढण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. आपल्याकडे कळसुबाईचं शिखर आहे. प्रयत्न जरी अनेकांनी केला तरी तिथे पोहोचणं एखाद्याला शक्य होतं, काही जणांना शक्य होतं, ते सर्वांना नाही. तसं देव भेटीचा प्रयत्न करणारे पुष्कळ आहेत. ज्ञानोबरांच्या भाषेत जर सांगायचं असतील या महापुरी रिगताची कोटीवरी प्राप्तीची पहिली पाहिला पावे. या परमार्थ रूपी वाटेवर मौली म्हणाले कोट्यावधी लोक वाटचाल सुरू करतात. कोट्यावधी लोकातून गीता म्हणाली मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् सिद्धये. पण ज्ञानोबारायांनी हजारातला विषय कोटीवर नेला. कारण गीता जेव्हा सांगितली तेव्हा लोकसंख्या हजारावर होती आणि त्यानंतर 5000 वर्षांनी ज्ञानोबाराय पुढे अवतीर्ण झाले, तोपर्यंत लोकसंख्या बरीच वाढली होती. आणि म्हणून मला वाटतं भाषांतर करताना माऊली कोटीचा विषय बोलतात. रिगताती कोटीवरी किवरी प्राप्तीची पहिला तिने विपाईला पावे. जसं तुकोबाराय म्हणतात भक्ती तो कठीण शुळावरी निवडे देव भेटीसाठी एखादाच पात्र ठरतो. अनेक जण जरी प्रयत्नशील असले तरी अनेक जण अपात्र ठरतात. अलीकडे बऱ्याच स्पर्धा परीक्षा असतात, बहुतेक जण प्रयत्न करतात, पण तिथे पात्र किती ठरतात? फारच कमी. आणि पात्र होऊन पुन्हा मग अभ्यास करायचा आणि मुख्य परीक्षा द्यायची आणि मग सिलेक्ट किती होतात? तिथे फारच कमी. हे असंच आहे अध्यात्मामध्ये. तर या क्षेत्रामध्ये फारच परिश्रमानं त्या ईश्वराच्या अनुभवापर्यंत जाता येईल. आणि म्हणून तुकोबाराय देव मानणारे होते, देव जाणणारे होते आणि देव अनुभवणारे होते. त्यांनी देव पहावया गेलो तेथे किंवा बाळवेश घेऊन श्रीहरी. देव भेटल्याची अनेक उदाहरणं तुकोबाराय खुद्द स्वतः सांगतात की अगदी त्यांना निर्याणाच्या प्रसंगी सुद्धा परमात्मा न्यायला आला. पिवळा पितांबर कैसा जगनी झळकला गरुडावर बैसोने माझा आला. मुद्दा हा आहे की असा जो परमात्मा तो तुकोबारायांनी अनुभवला, त्यांना तो भेटला आणि भेटला म्हणूनच आता पुढे जाऊन असं म्हणावं लागेल की त्यांना तो आवडला. आणि किती आवडला हे अभंगाच्या पहिल्या चरणात सर्वसंगी गीत आला तू
एकला आवडसी. देवा तू एकला आवडतो आहेस. अर्थात ही आवड देव भेटला म्हणून. कारण मानला तरी समजेल याची खात्री नाही, समजला तरी भेटेल याची खात्री नाही. जो इंद्राधिकाही महागू भेटी आणि भेटला तरी आवडेल याची खात्री नाही. तुम्ही म्हणाल काय सांगताय महाराज तुम्ही हे सगळं, आम्हाला काही पटत. अहो भेटला म्हणजे आवडेलच ना, असं नाही होत. आपल्याला जीवनामध्ये कितीतरी लोक, कोणी नातेवाईक असतात, कोणी मित्र असतात, कोणी कामातले सहकारी असतात, कोणी प्रवासातले सहसोबती असतात, पण सर्वांचा स्वभाव आवडतो, सर्वांचेच विचार जुळतात असं काही होत नाही. भेटला म्हणजे प्रत्येक माणूस आवडतो, प्रत्येक व्यक्ती आवडते, प्रत्येक वस्तू आवडते असं काही नाहीये. देवाच्याही बाबतीत हा नियम लागू आहे. अनेकांना देव भेटला पण तो सर्वांना आवडला असं नाही. आता उदाहरण सांगू का, सोपं सांगतो म्हणजे लगेचच कळेल. जो श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना भेटला तोच कौरवांनाही भेटला. बरोबर आहे. आता सोपं झालं. आता अगदी अभंगाच्या मूळ विषयाकडे आपण. जो 5 पांडवांना जितका तो आवडलाय तेवढा कौरवांना, दुर्योधनादिकांना नाही. त्यांना उलट भेटूनही त्यांनी तो अवेरला, त्यांनी तो त्यागला. वास्तविक जो श्रीकृष्ण परमात्मा पांडवांनी आपलं सर्वस्व मानला होता. अर्जुन म्हणतो तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूचे सदा रक्षिता आपदी आमुते. हे प्रभू तू गुरु आहे, बंधू आहे, पिता आहे, तू आमचं सर्वस्व आहे. प्रसंग असा घडला. कृष्ण परमात्मा एक दिवस दुपारची वामकुक्षी करत होते. दुर्योधन आला पण देव झोपलेत म्हणून बसला. उशाकडे एक सोफा होता, त्या बाजूला जाऊन तो बसला. अर्जुनही थोड्या वेळानं आला. देव झोपले, पायाच्या बाजूला तो आपला देवाच्या जवळ. त्याची एक ती नम्रता, त्याचं ते वागणं, मनुष्य त्याच्या त्या वर्तनावरूनच कळतो. थोड्या वेळाला ते उठले आणि स्वाभाविकपणे पायाकडे अर्जुन असल्यामुळे प्रथम तोच दिसला आणि त्याला विचारला, अर्जुना केव्हा आला? दुर्योधन जोरानं म्हणाला, अगोदर मी आलोय. दोघांचंही स्वागत केलं आणि मग यथावकाश दोघांशी चर्चा सुरू झाली की काय येणं केलं आणि तुम्ही दोघं एका वेळेला? आज म्हणाले काहीतरी वेगळा दिवस दिसतोय, तुम्ही दोघं सोबत. दुर्योधन म्हणला तो यायचा होता हे मला माहित नाही. अर्जुन म्हणला तू यायचा हे कळलं असतं तर मी आलोच नसतो. आले हमरी दुमरी. देव म्हणाले हे सगळं पुढं होणार आहे, आताच सुरू करू नका. कुरुक्षेत्रावर गेल्यावर बघू कुठे, आताच कशाला सुरू करता. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्या जागेवर केली पाहिजे, मग त्यात आनंद आहे. कुस्तीच्या आखाड्यात गेली की कुस्ती करावी, मंदिरात आलं की भजन करावं. आता काही लोक मंदिरात येऊन सुद्धा कुस्त्या करतात, तो भाग वेगळा. तुमच्याकडे फार बरं आहे. काही ठिकाणी असे अनुभव. आमच्याकडे एक कीर्तन, एक ज्येष्ठ कीर्तनकार कीर्तनाला आलेले, घडलेला प्रसंग. कीर्तन सुरू झालं, काल्याची कीर्तन सेवा. इकडनं काही भजनी मंडळ उभे, इकडनं काही भजनी मंडळ. आता महाराजांनी 5-10 मिनिट आपलं निरूपण केलं आणि काहीतरी प्रमाण त्यांना पाहिजे तो म्हणाले अभंगाच्या पहिल्या चरणात, जसं आता यांनी म्हटलं. तर काय झालं, या बाजूचे एक गायक आणि त्या बाजूचे एक वयस्कर होते दोघे. दोघांनी एकाच वेळी चरण धरलं. हे आपल्याला प्रसंग आलेले असतात. पण धरी नका, मग कोणातरी एकाने माघार घ्यायची ना. तेही म्हणतच राहिले, हेही म्हणत. बाकी टाळकरीने तर टाळ असे खाली सोडून दिले. म्हणलं आता हे काय नेमकं कोणाच्या तालावर वाजायचे, यांच्या तालावर का यांच्या तालावर? पकवायचे शांत. महाराज तर पाहतच राहिले आणि ते दोघंही म्हणतच राहिले. ती त्यांची ताल बंद करीना, हे यांची बंद. शेवटी दोघांनाही असा राग आला, हे त्यांच्यावर धावून गेले. ते कीर्तनात हे सगळं वयस्कर माणसं, वयस्करांचं सांगतो. जे म्हणतात ना आमचं खूप आयुष्य गेलंय परमार्थात, हे त्यांच्या तर आहे त्या काही काही. हे इकडून आले, ते तिकडून आले. चालू कीर्तनात शिवीगाळ आणि मारामारीवर लोकांनी थांबवलं. महाराजांनी तिथेच जय विठ्ठल केलं आणि तिथेच त्यांनी एक पण केला. ते म्हणाले मी मरेल पण पुन्हा या गावात येणार. कुठे काय करावं याची एक मर्यादा. राजकारणात राजकारण करावे, परमार्थात परमार्थ करावा, शेतीत गेलं की शेती करावी.
प्रत्येक गोष्ट ज्या त्या ठिकाणी शोभून दिसते, त्याची कामं करावीच लागतात. पण तुकोबाराय म्हणतात समयोजाना भलते नाना भलते वेळ काळ करणं. आणि म्हणून भगवान म्हणले, अरे तुम्ही दोघं पाहुणे म्हणून आलात, इथंच सुरू झाला ते तुमच्या दोघांचं शांत. दुर्योधन म्हणाला मी तुमच्याकडे मदत मागायला आलोय. अर्जुन म्हणला मी देखील युद्धासाठी मदत मागायला आलोय. भगवान म्हणाले आता असं आहे की दोन्ही उमेदवार सोबतच आले म्हणजे मताची विभागणी करूनच आता तुम्हाला मतं दिली पाहिजे, कारण दोघेही नात्यातले आहे, दोघेही आता प्रेमाचे आहे. मग एक काम करूया. देव म्हणाले माझं सर्व सशस्त्र सैन्य एका बाजूला आणि निशस्त्र असलेला मी एका बाजूला, तुम्हाला काय हवंय ते सांगा. दुर्योधनानं तात्काळ सांगितलं मला सैन्य हवंय. भगवान म्हणले पण अरे त्याला विचारू दे ना अगोदर, तो धाकटा आहे ना अर्जुन तुझ्यापेक्षा. म्हणले नाही मी पहिल्यांदा आलोय ना, मला वाटतं तेव्हापासूनच मन पडलेली असावी. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्वं बुध प्रक्षालनम यथा विठाला विठाला. आता श्लोकाचा सगळाच अर्थ काही मी तुम्हाला उलगडून सांगणार नाही, परंतु या दुर्योधन मला सैन्य पाहिजे. आणि अर्जुनाचे डोळे आनंद अश्रूने भरून आले. भगवंताच्या पायाला मिठी मारली, देवा मला तूच पाहिजे होता आणि न मागताही मला तूच मिळाला, मला दुसरं काही नको. आता माझा प्रश्न आहे, जो परमात्मा अर्जुनाला भेटला तो दुर्योधनाला भेटला की नाही? भेटला. मग आवडला का? नाही आवडला. का नाही आवडला? देव आवडावा ही पुण्याही त्याच्याकडे नाही, ती पवित्रता त्याच्याकडे नाही, ती सद्बुद्धी त्याच्याकडे नाही. आणि म्हणून नुसतं भेटूनही उपयोग नाही. अनेकांना भेटला. मी तर असं म्हणतो की आपल्याला देखील कोणत्या ना कोणत्या रूपात आजवर भेटलाच असेल ना. नाही कसं या जगात आपण वावरतोय फिरतोय, फक्त तो ओळखण्याचं जे काही सामर्थ्य आहे कदाचित ते आमच्याकडे नसेल. बाकी परमात्मा भेटत नाही असं तर काही शक्यच नाही. अरे बाकीचं जाऊ द्या कोणत्या रूपातला, या हृदयात तरी तोच आहे ना. ज्ञानोबा म्हणतात अविटगे माय विटेना जवळ आहे परिभेटेना. मौलींचा अभंग आहे. परमात्मा जवळ आहे पण जवळ असूनही तो आम्हाला भेटत नाही. आणि म्हणून भेटला तरी तो आवडावा लागेल. तुकोबारायांना देव भेटला, समजला आणि तो आवडला. किती आवडला? महाराजांची अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन गुण गायीन आवडी हेची माझी सर्व आवडे पंढरी विमा चंद्रभागा लिंग. कितीतरी आवड आवड अशी असलेली प्रमाण आपल्याला सांगता येतील. इथे तर महाराजांनी या आवडीची अत्युच्च अवस्था सांगितली. महाराज म्हणतात सर्व संगीत आला तू एकला आवड. तुकोबारा तुम्ही काय नवीन सांगताय? देव आवडणारी माणसं जगात अनेक आहे आणि संसाराचा संघाचा वीट येणारी माणसं सुद्धा अनेक आहे. तुकोबारा म्हणले अनेक असतील परंतु त्यांना सर्व संघाचा वीट येत नाही आणि एकला देव आवडत नाही. हे मूळ आहे. विठाला आम्हाला वीट आला तरी सर्व संघाचा येतो का? आणि जे प्रतिकूल आहे तेवढ्याचाच फक्त वीट येतो, सर्व संघाचा वीट येत. आजवर आम्हाला जे अनुकूल वाटलं ना त्याचा वीट नाही. पण तेच जर का प्रतिकूल म्हणजे एखादं पद, उदाहरण एखादं पद, जोपर्यंत त्या पदापासून सन्मान मिळतोय अनेक फायदे होत आहेत ते पद आवडतं. पण ज्या दिवशी ते पद जातीत ठरू लागतं ना माणूस म्हणतो राजीनामा दिलेला बरा. म्हणजे आता पदाचा वीट आलाय असं म्हणायचं का? नाही नाही, वीट नाही म्हणायचं त्याला, तर तात्पुरता कंटाळा आहे फक्त. ते प्रतिकूल वाटायला लागलं, त्यातून काही दुःख होतंय असं वाटायला लागलं. या संसारातले अनेक भोग अनेक लोक दूर सारतात पण ते याच न्यायाने सर्व त्याच्यावर पूर्ण वैराग्य झालंय असा अर्थ नाहीये. एका आजोबाला म्हटलं सुपारी खाता का? ते म्हणजे नाही नाही मी सुपारी खात नाही. चांगलं निहाळून पाहिलं मग एक पोरगा म्हणला बाबा अहो तुम्हाला दात नाही का तुम्ही खात नाही? कारण त्या आजोबाला खायची होती पण दात नाही आणि दात नाही म्हणून खात नाही. असा काही कंटाळा कामाचा नाही. आणि म्हणून कधी कधी वीट येतो, काही तात्पुरता येतो. मी एक उदाहरण आपल्याला सांगेन. एक सुरदास मनुष्य होता, डोळ्यानं दिसत नव्हतं. त्याचं लग्न झालं. पुढे पती पत्नीमध्ये काही ना काही निमित्तानं वाद व्हायला लागले.
एक दिवस तर इतका वाद झाला, त्याच्या अंधपणाचा फायदा घेत त्याच्या बायकोने त्याला चांगलाच झोडपला. शेवटी मारून मारून लाथ मारून घराच्या बाहेर काढला, कमरेत लाथ घातली, घराच्या बाहेर काढला. तो म्हणाला पुन्हा आता या घरात येणार नाही. जसा निघाला जंगलाच्या दिशेनं चालतच राहिला आणि अगदी अशी संसारात कंटाळा आल्यासारखी प्रमाण तो म्हणत होता, संसार दुःख मुळ चहूकडे. माणसांना असं वेळोवेळी अशा काही गोष्टी सुचत असतात नाही का. आणि मग ठाऊकची आहे संसार दुःखाचा, अशा अनेक गोष्टी तो बोलत होता. मध्यरात्र झाली असावी, काठीनं रस्ता शोधतोय, पायी चालतोय, गावापासून जंगलाकडे 5-7 किलोमीटर चालत गेला. रात्रीच्या वेळी चोरांनी कुठेतरी मोठी चोरी करून पैसा अडका दागिने मोजण्याचं काम त्यांचं एकांतात चालू होतं. आता सुरदासाला दिसतच नाही, त्यामुळे तो असा बेधडक चालला. पण चोरांच्या ध्यानात आलंय, ज्यार्थी हा माणूस बेधडक आपल्याकडे येतोय त्यार्थी हा नक्की पोलीस असला पाहिजे आणि हा एकटाच नाही तर आपल्याला घेरलेला असलं पाहिजे आणि म्हणून आता पळ काढला पाहिजे. पोलीस आल्याचा गैरसमज होऊन ते चोर हातात येईल तेवढं घेऊन पळाले. निमा अर्ध तिथेच पडला. आता हा याला काही माहितच नाही काय घडलं. सुरदासच आहे, काठीनं रस्ता शोधतोय चाललाय. चालता चालता ते दागिने पैसे त्याची ती पेटी याची ठोकर या सुरदासाला लागली आणि मग तो खाली बसून पाहतोय तर आता सुरदासांचं स्पर्शज्ञान फार उत्तम असतं. अगदी हातात हात जरी घेतला ना ते पटकन नाव सांगतात माणसाचं, इतकं स्पर्शज्ञान उत्तम. आपल्याला अंधारात कोणती नोट काय कळणार नाही, पण सुरदासाला देऊन पाहतात, तो बरोबर सांगेल नाही हे 50 नाही हे 10 आहे. म्हणजे तुम्ही डोळसाला फसवू शकाल पण सुरदासाला नाही. स्पर्श. तो सुरदास खाली बसला, त्यानं पाहिले दागिने पैसे कपडे लत्ते. त्यानं अगदी प्रेमानं इकडे तिकडे असं चाचपून चाचपून ते सगळं गोळा केलं, त्या पेटीत भरलं. पेटीत भरून सुरदासानं पेटी डोक्यावर घेतली, तसाच एका साधूच्या आश्रमात गेला. ते सगळं दान करू. बरोबर आहे का गोष्ट? बरोबर चालली का? हा गोष्ट चुकली. सुरदास आम्ही पेटीमध्ये दागिने पैसे भरले कपडे भरले. सुरदास आतापर्यंत म्हणत होता ना संसार दुःख ते जायचं सोडून दिलं आणि सुरदास मागे वळाला. आता भजनातली प्रमाण सुद्धा बदलली. आता सुरदास म्हणू लागला सुखे करावा संसार तांडावे दोन्हीवा दया क्षमा घर अकोणी संसारी जीवे वेली करी वेदशास्त्र उभारू अवघाची संसार सुधारणा करी. सुरदास सुद्धा किती शाप्तर आहे हो. इकडून जाताना म्हणत होता संसार दुःखमुळं आणि तिकडून येताना म्हणायला लागला अवघाची संसार. पहाट होत आली होती, तांबडं फुटायला आलं. घरी येऊन दारावर थाप मारली सुरदासानं. बायको रागानच बाहेर आली. कालचं भांडण झालेलं होतं, मला माहिती आहे कुठे जाणार होता तुम्ही, आलात या. तुम्हाला अगं रागवते काय? आलो म्हणजे काही रिकाम्या हाताने नाही आलो, बघ काय आणलं. दाराची कडी लावून घेतली, पाहिलं पेटी उडून तर पैसे आहेत दागिने आहे. त्या बाईला खूपच आनंद. आता पैसे पाहिल्यावर कुणाला आनंद होत नाही? अहो कट्टर शत्रू सुद्धा रात्रीतून पैसे दाखवले का एक होतात. पैशाला कुणाला आनंद होत नाही? तिथं बाई माणूस आहे. पैशानं भले भले विकत घेतले जातात. पैशाची शक्ती फार मोठी आहे आणि या कलियुगात तर सगळा पैशाचाच बाजार आहे. पैशानं प्रश्न विचारले जातात संसदेत, पैशानं उमेदवार विकत घेतले जातात, पैशानं तिकीट आणले जातात, पैशानं मतदार घेतले जातात, पैशानं नोकऱ्या घेतल्या जातात, पैशानं पदव्या सुद्धा घेतल्या जातात. आता या संसारातल्या व्यवहारातल्या पदव्या पैशानं मिळतील यात नवल नाही, सांगू नये पण तुम्हाला सांगून जातो. परमार्थातल्या सुद्धा काही पदव्या हल्ली पैशानं मिळायला लागल्या. कुंभमेळा माहिती तुम्हाला? कुंभमेळा हो यस. त्या कुंभमेळ्यामध्ये महामंडलेश्वरी ही पदवी एखादा साधू जर का पुष्कळ पैसे आणि चांगले धनिक शिष्य घेऊन गेला की तिथले जे वरिष्ठ बसले ते म्हणतात आप महामंडलेश्वर बन जाओ. अरे एखाद्या गरीबाला काय करत नाही तुम्ही महामंडलेश्वर? पैशावर जे काही हे चाललंय ना त्यानं सर्वच गुणवत्ता नीतिमत्ता अशी ढासळत चालली आहे. पैशाने नोकरी देण्यापेक्षा जर पात्र माणसाला तुम्ही दिली तर काही कामं चांगली होती.
पैशानं तिकीट देण्यापेक्षा जनमानसात खरोखर ज्याची प्रतिमा चांगली आहे त्याला जर का तुम्ही प्रोत्साहन दिलं, पण नाही, कोणत्याही पक्ष असू द्या, कोणत्याही संघटना असू द्या, हे सगळं अशा रीतीनं चालतं. सूरदासाची ती पत्नी पैशानं गोड बोलणार नाही यात काय नाही. बोलायला लागले, अरे बाबा तुम्ही कुठून आणलं म्हणाले. अहो डोळे नाही, एवढं तुम्ही केलं, डोळसांना सुद्धा हल्ली एवढा घोटाळा करणं अवघड आहे, कारण माहितीचा का अधिकार आलेला आहे. डोळसाला सुद्धा आता इतकं सोपं राहिलेलं नाही. तुम्ही कुठून हा घोटाळा केला, तो म्हणला आता घोटाळा नाही. हे खरं सांगू कसं मिळालं, ती म्हणली सांगा, खरं सांगू कसं मिळालं. अगं ही तुझ्या पायाची कृपा आहे का नाही भाऊ, ध्यानात मागचं काय तुमच्या. चला चला चला, लेट करंट का होईना, हळूहळू अजून काही तर नाही लागलेलं. काही जण फक्त शेजारी असतो म्हणून हसताय. कळत भांडण झालं होतं, बायकोनं लाथ कमरेत घातली होती आणि काढून दिलं होतं, आणि घरी आला तर तो काय म्हणतो, हो ही तुझ्या पायाची कृपा म्हणून संपत्ती मिळाली. तू जर लाथच मारली नसती, मी घराच्या बाहेर गेलो नसतो आणि रागून गेलो नसतो तर हे धनही मिळालं नसतं. म्हणून आम्हाला वीट येतो, पण तो रात्रभरही टिकत नाही. विठाला संतांना जो काही या सर्व सभोवतालच्या वस्तूंचा वीट आलाय तो अंतःकरणापासून विटले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मनी बैसला. वीट आणि त्याग यात फरक आहे. त्याग म्हणजे वस्तू आपल्यापासून दूर करणं, आणि वीट म्हणजे वस्तू जवळ असूनही ती वस्तू स्वीकारण्याची इच्छाच न होणं. खरा अर्थ, वीट म्हणजे वस्तू जवळ आहे पण स्वीकारण्याची इच्छा नाही. डायबिटीज झाला, डॉक्टर म्हणाले आता गोड खाऊ नका. मग घरातील लोक काळजी घेतात, यांना गोड द्यायचं. आता त्याला काय होतं, गोड जर का समोर आलं राहवतच नाही. मग बायको काळजी घेते, मुलं काळजी घेतात, सुना काळजी घेतात, मुली काळजी घेतात. दादा तुम्ही खाऊ नका, डॉक्टरने सांगितलं तुम्हाला चालत नाही. मग दिवाळीला फराळ केला, गुलाबजाम केले, लाडू केले, तरी ते त्यांच्यापासून दूर ठेवले जातात. याला काही वीट म्हणता येणार नाही. हा फक्त त्याग आहे की बा डॉक्टर म्हणतोय गोड खाल्लं तर त्रास होईल, मग त्या. पण वीट येणं त्याला म्हणतात ना, ताट्यात असू द्या पण नकोय, मला खरंच इच्छा नाही, वीट म्हणावा. आणि संतांना या प्रपंचातील सर्व गोष्टीचा ऐहिकीचे का परत्रिकेचे भोग पायिक झाली या इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी. अशा पद्धतीनं तुकोबारा म्हणले सर्व संगी वीट आला आणि तू एकला आवडसी. तुकोबारा जगात अनेकांना देव आवडतो, महाराज म्हणले पण एकला देव आवडत नाही. जगातलं बरंच काही आवडतं, त्याच्याबरोबर देवही आवडतो. ही आवड वेगळी आहे. आणि एकला देव आवडणं, उदाहरण सांगायचं तर गवळणींचं सांगावं लागेल. गवळणींना देवाशिवाय काहीच आवडत नव्हतं. त्या गवळणी म्हणायचं जीवेची या जीवा प्रेम भावाची भावा तुझवा केशवा अनुना दिवे अनुसरणे अरुणी कानले. तुझं वाचून केशवा आणू नावडे. तुझ्या वाचून कणभरही काही आवडत नाही, आणू देखील आवडत नाही. ही आवड महत्वाची आहे. तू एकला आवडती. देवच फक्त पाहिजे, तो माझं व्हावा, तो माझं व्हावा. जसं चुकलेल्या बाळाला फक्त आई पाहिजे. गर्दीमध्ये बाळ चुकलं, मग एखाद्या सद्ग्रस्तानं त्याला खांद्यावर कडेवर घेतलं, त्याला रडतंय ते थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याला चॉकलेट आणून दिलं, त्याला काही करून ते राहीना. मग शेजारच्या मावशीकडे दिलं, अहो याची आई सापडेपर्यंत याला सांभाळा, मावशी चांगली आहे, दागदागिने अंगावर आहे. पण त्या बाळाला त्याची ती गोरगरीब का आई होईना, पण त्याला आई पाहिजे. आई नसेल तर त्या बाळाला तोपर्यंत बरं वाटत नाही. तसं देवाची आवड इतकी असावी की देवाशिवाय तुकोबाराय म्हणतात इंद्रपद जरी आमच्या समोर आलं तरी आम्ही ते ओलांडून जाऊ. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची